सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभारणीमध्ये 100% भ्रष्टाचार झाला असल्याची टीका जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी केली असून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अवघ्या 8 महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटांचा ब्रॉन्झ पुतळा सोमवारी कोसळून पडला। भगवान रामपुरे यांनी म्हटलं की सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा अशा प्रकारे कोसळला ही एक कलावंत म्हणून माझ्यासाठी अत्यंत शरमेची आणि मान खाली घालायला लावणारी घटना आहे। जेव्हा पुतळ्याची उंची 15 फुटांपेक्षा जास्त असते तेव्हा शिल्पकारासोबत इंजिनिअरिंगचं सुद्धा काम महत्त्वाचं असतं। पुतळ्यातील स्टीलचे रॉड उत्तम दर्जाचे असावेत। पुतळ्याची उंची जितकी जास्त तितका पाया सुद्धा भक्कम असावा लागतो। 108 फुटी शंकराचार्यांचा पुतळा करताना आम्ही L&T कंपनीसोबत काम केलं। या पुतळ्यासाठी 80 फूट खोल पाया खणला होता। उंच पुतळा करत असताना जमिनीचा सर्वे केला जातो। जमिनीत मुरुम किती, खडक किती याचा विचार होतो। भूकंप झाला तर पुतळ्यावर त्याचा परिणाम होऊ नये याचाही विचार केला जातो। भूगर्भामध्ये खडक किती आहे, पाणी किती आहे हे सर्टिफाय केल्यानंतरच काम केलं जातं। आम्हाला शंकराचार्यांचा पुतळा करताना पाया 500 वर्ष काही होणार नाही याची गॅरंटी आम्ही मागितली होती। तज्ज्ञांनी 700 वर्ष काही होणार नाही हे सर्टिफिकेट दिल्यानंतरच काम सुरू करण्यात आल्याचंही भगवान रामपुरे यांनी सांगितलंय।